तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. मग काय गणेश भाऊची वाट पाहत थांबलो होतो आपण अंबाजोगाईला, कारण की आपल्याला पुढच्या ट्रिपसाठी कोणी कंडक्टर नव्हतं. मग गणेश भाऊ शिवा भाऊ आले होते यांना सोडायला, गणेशरावला सोडायला. मग ते आले होते, आपल्याला त्यांना भेटून भारी वाटलं. ते म्हणे चला हॉटेलमध्ये जेव घाला म्हणे तुमच्याकडून. आता म्हटलं चला की राव हॉटेलमध्ये जेवण, आणि ते पण शिवकृपातर्फे कधीच नाही होणार नाही. म्हटलं चला. मग आलो होतो आम्ही इथल्या फेमस हॉटेलला, हॉटेल शोर आहे या ठिकाणी. या हॉटेलवरती जेवण तर मस्त भेटतं. मग शिवा भाऊ म्हणे काय खायचं, म्हटलं तुम्हाला जे खायचं ते का, आपण तर खाणार म्हटलं नॉनव्हेज. मग मी तर आल्याच्या नंतर काय सगळ्यांना घातले ते मोबाईल मध्ये मुंडके, जस काही कधी मोबाईल पाहिलेच नाही. त्यांनी मोबाईल मध्ये मुंडका घातला, आपण ब्लॉग काढा म्हटलं. मग आलो होतं आपलं जेवण, म्हटलं मस्त जेवणावर ताव द्या म्हटलं. ते पण जेवण वगैरे म्हटलं आपण जेवण करून घ्या पटापट. आणि जेवण करून म्हटलं चला गाडीकडे जाऊ म्हटलं. मग काय गाडीकडे जात असताना मजा मस्ती भरपूर आली, एन्जॉय भरपूर झाला. आपली धन्नो पण आपली वाट पाहत उभी होती. मग शिवा भाऊ म्हणे आम्ही जातो म्हणे भाऊ घरी. म्हटलं तुमचं काम संपलं तुम्ही निघा म्हटलं फुरसत मध्ये. पहिले फुरसत मी निघलो, ते निघाले घरी जाण्यासाठी. टाटा बाय बाय केला ना आपण. म्हटलं चला आपल्याला गाडी सर्व्हिसिंग करायची. मग निघालो आम्ही बीडच्या दिशेनं, कारण की बीडला या सरचं शोरूम आहे म्हटलं. तिथं शोरूमला सर्व्हिसिंग करू. या मस्त लागलो होतो आपण सोलापूर धुळे हायवेला. एकदम कडक दावे बार का मित्रांनो, या विषय खल्लास. मग आपल्याला शोटर घ्यायचं तर आपण म्हटलं शोटर बिटर घेऊन टाकू. गणेश म्हणे मला पण घ्यायचं, म्हटलं चाल. मग आम्ही गेलो शोटरच्या दुकानात, आणि चौघांना सारखेच आणले. म्हटलं हाऱ्या नाऱ्या सारखाच दिसला पाहिजे. मग काय दोघांसारखं जोड घेतली आणि पोहोचलो आम्ही शोरूमला. शोरूमला आल्यानंतर मेकॅनिकला सगळा प्रॉब्लेम सांगितला. मेकॅनिक म्हणे बघतो. काय मेकॅनिकनं चालू केलं त्यांचं इंजिनिअरिंगचं डोकं. मग गाडी शोरूमच्या मध्ये लावली. ते म्हणे ऍड ब्ल्यूचा प्रॉब्लेम आहे तुमचा. म्हटलं ऍड ब्ल्यूचा प्रॉब्लेम म्हणजे गाडीचं रक्त खराब झालं म्हणे. हो बरोबर. मग काय त्यांनी केले गाडीचं रक्त लगेच चेक. बघा मित्रांनो, अशी गाडीची रक्त लगेच चेक करावी लागती. लय भारी एकदम हुशार मेकॅनिक होता भाऊ. आपल्याला खरं लय पटलं माणसाचं काम. प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला मग 5 मिनिटात. बघा अशा प्रकारे गाडीचे रक्त लगेच चेक करावे लागतं. ते म्हणे तुमच्या गाडीचं रक्त खराब झालं. म्हटलं चला नवीन रक्त भरू म्हटलं गाडीत. पहिलं पुरं खाली ढुस केलं, नवीन रक्त टाकणं चालू केलं. मग काय फायनली आपलं काम कम्प्लीट झालं. तर मग मॅनेजर साहेबाकडे गेलो, त्यांना म्हटलं चला द्या गेट पास द्या म्हटलं पटकन. ते म्हणे घ्या की राव जा निघा म्हणे पटकन, तुम्हाला लय लांब जायचंय. कारण की आपण त्यांच्या मुंडक्यावर बसून काम करून घेतलं होतं भावांनो, विषय गंभीर असतो. मग काय गेट पास दिला आणि निघालो आम्ही आमच्या पुढच्या दिशेनं. आपल्याला जायचं होतं उद्या तिरुपतीला. उद्या तिरुपतीचा व्हिडिओ तर बघा तुम्ही, फुल एन्जॉय. पूर्ण मित्रमंडळी हो आपली मस्तपैकी एन्जॉय राहणार आहे. मग म्हटलं चला जेवण खावणं करायची. तर मग थांबलो तर मी हॉटेलवरती जेवण करायला. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक शेअर कमेंट करून भावा. जय हिंद जय महाराष्ट्र.